महत्त्वाची नगरपालिका मानणारी वैजापूरची नगरपालिका आणि वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेली ही नगरपालिका आहे आणि आता नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आज शिवसेनेच्या वतीने प्रचार कार्यालयाचा आणि प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। ही सगळी नेते मंडळी आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी। मी सुरुवात करतो शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि आमदार बोरनारे सरांपासून। सर्व कार्यकर्ते तुमच्यासाठी प्रचाराला आम्ही बघितलेले आहे। आज भावासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रचार करण्याची वेळ आली, काय सांगाल? शिवसेनेचे आपले सर्वांचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी 25 उमेदवार आम्ही रिंगणात त्या ठिकाणी उतरले आणि सर्वांची निशाणी धनुष्यबाण आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीने 2024 ची विधानसभा त्या ठिकाणी झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तळागाळातील तमाम जातीपातीचं कोणतंही राजकारण न करता सर्व नेते, सर्व पदाधिकारी, सामान्य जनतेने माझ्यासोबत त्या ठिकाणी काम केलं आणि मला 42,000 मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलं। याचा अर्थ मी परत एकदा घेतला का जनतेला सामान्य माणूस हवा आहे, जनतेला विकासाचा माणूस त्या ठिकाणी हवा आहे। जेव्हा वैजापूरची नगरपालिका त्या ठिकाणी लागली निवडणूक, तेव्हा सर्वांना मी सांगितलं का आता आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार द्यायचा आहे आणि जवळजवळ 90 इच्छुक उमेदवाराच्या आम्ही मुलाखती घेतल्या। सोबत तात्या होते, सावेरभाई, अंकले, बाबासाहेब पाटील आणि इच्छुक उमेदवारामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे 4 उमेदवार त्या ठिकाणी होते। परंतु सर्वांनी सांगितलं का तुम्ही जर शहराचा विकास केला असेल तर एखाद्याला आपण उमेदवारी देण्यापेक्षा आपल्या भावाला आपण रिंगणात जर उतरवलं तर खऱ्या अर्थाने वैजापूरची नगरपालिका आपल्या ताब्यात येईल। मी नाही म्हटलो, कारण शेवटी माझं मत असं होतं का जनतेने आपल्याला आमदार केलेले आपल्या घरातला त्या ठिकाणी कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे। परंतु शेवटी सर्वांचा निर्णय झाला आणि संजय नानासाहेब बोरनारे यांना नगराध्यक्षाची उमेदवारी त्या ठिकाणी दिली। आज तुम्ही पाहताय सर्व जाती धर्माचे लोक, मतदार, जनता, व्यापारी, युवक हे सगळे आपल्या सोबत आहे। सकाळपासून 9:30 पासून आपण रॅली काढली, सर्व जाती धर्माच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आपण गेलो, सर्व महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी आपण केले। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी आपण आजचा समारोप करतोय आणि मला निश्चित खात्री आहे काही वैजापूरची जनता त्या ठिकाणी प्रामुख्याने विकासाला मत देईल, पैशाला मत देणार नाही। कारण आतापर्यंत ज्यांनी आमच्या समोर निवडणुका लढवल्या त्या फक्त पैशाच्या जोरावरती लढवल्या आणि म्हणून साबेरभाई मुद्दाम या ठिकाणी मी सांगेल आपल्याला नगरसेवक पाहिजे ना, आपल्याला नगरसेठ नकोय। जनतेने सुद्धा ठरवून टाकलेलं आहे का आम्हाला नगरसेठ नकोय। आम्हाला कधी रात्री बेरात्री घराचा दरवाजा जर वाजवला तर आमचा नगरसेवक आमच्या कामात आला पाहिजे, अशा पद्धतीने जनता आज त्या ठिकाणी विचार करते। आणि म्हणून मला खात्री आहे का विकासाच्या जोरावर, पैशाच्या जोरावर नाही तर विकासाच्या जोरावरती ही जनता आपले 26 ते 26 उमेदवार त्या ठिकाणी निवडून देतील, ही मला खात्री आहे। बरं, आम्ही नेते बोलताना बघितलेले आहेत, भाषणात घोषणा देताना बघितलेले, तुमचा हा प्रयोग काय असतो? तुम्ही पुस्तिका घेऊन जातात लोकांपर्यंत? काम बोलतोय मी, सहज बोलत नाही, मी सहज चालत नाही। मी फक्त एकच सांगतो, माझं कायमचं स्लोगन आहे काम बोलतोय भाई, काम बोलतोय। आणि म्हणून मी जनतेला सांगतोय का हे घ्या आरसा आणि पहा याच्यामध्ये आम्ही काय काय केलं, याच्यामध्ये जर काही खोटं असेल तर तुम्ही आम्हाला बोला। आणि म्हणून मी असं सहज बोलण्यापेक्षा जनतेला सांगतो एवढं वाचा, काम जर केलं असेल तर धनुष्यबाणला मतदान करा, चाटा मारले असेल तर मतदान करू नका। आणि म्हणून एका बाजूला फक्त बोल वचन आणि एका बाजूला एक काम बोलतंय, एवढंच या पुस्तकाच्या माध्यमातून सिद्ध होत आहे। बरं, विकासामध्ये आमचाही सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं जातं विरोधकांकडून। बोलणाराला काहीच लागत नाही। मी एकदा बोललो होतो की मला वैजापूरला विमानतळ आणायचंय। मी एक पाहतोय गेल्या 6 वर्षापासून मी एखादी व्हॉट्सअप आणि फेसबुकला कमेंट टाकली, माझं हे व्हायरल झालं का दुसऱ्या दिवशी त्याची कॉपी प्रिंट तयार। आम्ही पण पत्र दिलं होतं, मग तुम्ही जर पत्र दिलं तर या तालुक्याला आमदाराची, खासदाराची, मंत्र्याची गरजच नाही, परंतु फक्त कॉपी प्रिंट होते। तुम्ही गेल्या अनेक वर्षाचं पहा
मी एखादं टाकलं का त्यांनी टाकलं, त्यांना त्याचं बुडं माहीत राहत नाही, शेपूटही माहीत राहत नाही, फक्त टाकून देता आणि व्हायरल करता. परंतु लोक दिशाभूल करणारे नाहीये, तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. परंतु जनता आज खूप सामान्य जनता जरी असेल, परंतु जनता हुशार झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं का तुम्ही टाका ना असं. मग जर तुम्ही काढला असेल, तुम्ही जर काम केलं असेल, तुम्ही म्हणता का हे महायुतीने काम केलं. महायुतीने काम केलं, परंतु तुम्ही कुठे होते महायुतीत? तुम्ही आता आले हो, 1-2 महिने झाले तुम्हाला. तुम्ही तर या ठिकाणी भाजप सोडून निघून गेले होते, उभाटा गटात गेले होते. मग तुमचं काम काय बोलतंय? आमचं काम बोलतंय. आणि म्हणून त्यांना त्या बोलण्याचा अर्थ नाही, फक्त काहीतरी बोलावं म्हणून दिशाभूल करताय. परंतु ही सामान्य जनता आहे, ही सामान्य जनता सगळी समजून घेणारी जनता आहे, एवढंच मी बोलणार आहे. आपल्यासोबत माजी आमदार भाऊसाहेब चिगडगावकर देखील आहेत. सुरुवातीपासून वैजापूरच्या राजकारणात एक संस्कृती होती की छोट्या मोठ्या गोष्टींवरतून ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीत. मात्र तुमच्या एका कॅन्डिडेटवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि आता त्याची पिटिशनही कोर्टात दाखल झाली आहेत. म्हणून विचारतो, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हा रडीचा डाव रचला जातोय, काय सांगाल तुम्ही यावर? वैजापूर नगर परिषदेचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरल्यानंतर सर्व वार्डामध्ये अतिशय चांगले, सज्जन आणि सर्व जाती धर्माला सरांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अशी कुठलाही समाज नाही की त्याला प्रतिनिधित्व दिलं नाही. आणि त्यात मतदारसंघातल्या लोकांना विश्वासात घेऊन तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे, माझ्याकडे हे 4-5 लोक आलेले तुमच्या वार्डातून, आणि लोकांनी जो मागितला तो उमेदवार सरांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या वार्ड नंबर 2मध्ये संदीप बोर्डे नावाचा उमेदवार तिथं काम करतोय. आणि त्याने सर्व कागदपत्र आणि कॉन्ट्रॅक्टरशिपच्या बाहेर पडून निवडणूक लढवण्याकरता सगळं कायदेशीर त्यांनी काम पूर्ण करून सबमिट केलेलं आहे. तरी पण त्याची लोकप्रियता बघून आणि वार्डामध्ये सर्वसामान्य जी गोरगरीब जनता राहते, त्या आमच्या वार्डामध्ये इतके रस्ते झाले, अजून काही राहिलेले रस्ते ते सरांना पूर्ण करण्याचे सांगा. आणि त्या विकासाच्या नावाखाली अनेक मतं त्या पोराला मिळण्याचे चिन्ह दिसत असताना त्याला कुठंतरी बाद करायचं आणि तिथं आपण निवडून कसं यायचं. कारण लोक समोरासमोर तर निवडून देणार नाही, आणि म्हणून समोर निवडून देणार नाही म्हणून त्याला बाद करायचं आणि मग निवडणूक जिंकायची, अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न. ही का वेळ यावी सर्व विरोधकांवरती? काम करत नाही, फक्त निवडणूक 5 वर्षांना आली की निवडणूक जिंकायची आणि 5 वर्ष परत निवडणुकीचा समारोह होईपर्यंत फक्त नगरपालिकेमध्ये मिरवायचं, एवढंच काम त्यांनी आजपर्यंत केलं. आणि आपल्या मतदारसंघामध्ये जी कामं झाली तर लोकांच्या आशा उंचावल्या का शुद्ध पाणी मिळेल, बायपासचा रोड होईल, दवाखाना जो बंद पडलेल्या स्थितीत आहे तो जर चालू झाला, आता संभाजीनगरच्या घाटी दवाखान्याच्या सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ घेता येईल. असे अनेक प्रश्न सरांच्या माध्यमातून अजून अपूर्ण ते पूर्ण करायचे. आणि त्यासाठी संजय बोरनारेंना उमेदवारी ही बोरनारे सरनं दिलेली नाही आहे. तर वैजापूरच्या तमाम तरुणाने आमचाच भाऊ संजीव भाऊ आहे आणि या माणसाला उमेदवारी द्या या आग्रहाखातर ती उमेदवारी वैजापूरच्या तरुणांनी मागितलेली उमेदवारी आहे. आणि म्हणून वैजापूर शहरातल्या तरुणाची जिम्मेदारी आहे का संजीव भाऊला कसं निवडून आणायचं. बरं, आपल्यासोबत कुशल सिंग अंकल देखील आहेत. आता हात कुणाच्या हातात आहे यावर्षी? यावेळेला आमच्या संजू भाऊच्या हातात हात आहे आणि मी ज्याच्या हातात हात देतो तो निवडूनच येतो. सर आमचे होते, मी यांच्या हातात हात घेतला, ते निवडून आले. मी चिगडगावकर मंडळीबरोबर होतो राष्ट्रवादीमध्ये, यांच्या हातात हात गेला, हे बी आमदार झाले. मी फार लकी माणूस आहे. आणि यावेळेस आमचे संजय बोरनारे हे निवडून येणार. का येणार? प्रत्येक राजकारणी माणसाच्या पक्षाकडे संजय नावाचा व्यक्ती आहे. आमच्या आमदारानं 2.5 वर्ष चांगलं काम केलेलं आहे. आणि आमचा बी संजय, महाभारतामध्ये एक संजय होता, तो सांगत होता धृतराष्ट्राला, तिथं मी हे काम केलं, तिथं ते काम केलं. आमचा नगराध्यक्ष झाल्यावर आम्ही ह्या वार्डात काम केलं, आम्ही त्या वार्डात काम केलं, तो असा हा संजय आम्हाला पण माहिती देणार आहे. आणि चांगला उमेदवार आहे. तुम्ही मागच्या वेळेला मला विचारलं होतं का तुम्ही फार स्फोटक बोलता, तर 2 तारखेला स्फोट होणारच आहे. आणि कोणत्याही हालतमध्ये संजय बोरनारे हे निवडूनच येणार आहे. बरं, मागच्या वेळेस तुमच्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा पराभव झाला, त्यावेळेस कोणाच्या हातात हात दिला होता तुम्ही? त्यावेळेला मी सायलेन्स बसलो होतो ना. त्यावेळेला शिल्पाताईला मी भाजपमध्ये होतो, भाजपमध्ये त्यांच्या हातात हात घेतला, त्या नगराध्यक्ष झाला. आता ती मागच्या वेळेला साबेर भाई होते. बरं, आता शिवसेनेकडून ही परतफेड करण्याची वेळ आली आहे का?
शिवसेनेकडून परतफेड आलेलीच आहे ना. अरे आमच्या आमदारानं 2.5 वर्षात इतकं काम केलं. 2.5 वर्ष आम्हाला आहे, 2.5 वर्षात पुन्हा पक्ष एकनाथ शिंदे आहे. आम्ही 1 नंबरचे. आज मी सकाळपासून फिरतो, लोक म्हणते भाऊ रस्ता झाला, डांबरीकरण झालं, सिमेंटचा रस्ता झाला, पण आमच्या वट्ट्यापर्यंत आमदारांनी रस्ता करून दिला सो खर्चानं. चहाचे टपरे बरकट्टी हाऊस त्या दर्गा बेसला मैं बोले इतना बड़ा रास्ता किसने करके दिया? बोले आमदार ने साबेर भाई ने करके दिया. मला या तो 4 लाख लगे होते तिकू. म्हणजे इतका चांगला रस्ता करणारा आमचा आमदार आहे. मग त्याच्या भावाला निवडून नाही द्यायचं. 180 कोटी रुपये या शहराकरता आणलेले. 180 कोटी पण आम्हाला आणायचे ना. 200 कोटीचा वॉटर फिल्टरचा आपल्याला प्लॅन या ठिकाणी वैजापूरला आणायचाच आहे. फिल्टरचं पाणी द्यायचं आमचं पहिलं आश्वासन आमच्या आमदाराचं आहे, एकनाथ शिंदे साहेबाचं. आणि प्लस आम्ही कार्यकर्ते कशाला आहे? इतकं चांगलं काम करणारं बोलणारं सर हा त्याचा बहुत चांगला काम करलच. आणि आमचे 25चे 25 नगरसेवक निवडून येतील शिवसेनेचे, धनुष्यबाणाचे. तुम्ही आमची मुलाखत घेतली, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यासोबत उमेदवार देखील आहेत, संजय बोरनारे आहेत. खरं तर भावासाठी तुम्ही आम्हाला प्रचारात दिसले होते. आज भाऊ आणि सर्व शिवसेना तुमच्यासाठी प्रचाराला उतरलीत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी फक्त नावापुरता संजय बोरनारे अध्यक्ष राहील, पण तिथं सर्व माझे जे नगरसेवक 25 आहे यांना सुद्धा असं वाटेल का आपणच अध्यक्ष आहे. कारण मी अध्यक्ष कंटिन्यू तिथं बसणार नाही. हे सगळे नेते कंपनीच्या मार्गदर्शनाखाली आणि 25 नगरसेवक हेच अध्यक्ष राहतील. सर्व कारभार तेच पाहतील. मी फक्त नाममात्र राहील. बरं, शिवसेनेचा नगरपालिकेवर झेंडा फडकला तर वैजापूरकरांना शुद्ध पाणी प्यायला मिळेल का? 6 महिन्याच्या आतच. मी पहिले आमचे सर्व नेते यांना पहिले एकच सांगणार आहे, पहिले जार बंद करायचे, जलशुद्धीकरणाचं पहिले हातात काम घेणार आहे. बरं, आपले जो साबीर भाई देखील आहेत. भाई, काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय प्रतिक्रिया आहे तुमची? आता प्रचाराला सुरुवात झाली. प्रतिक्रिया निवडणूक सुरुवात झालेली आहे. अतिशय लोक स्वतःहून तयार झालेले आहे. ही निवडणूक तुम्हाला सांगतो विकासावर होणार आहे. विकासाचा मुद्दा लोकांना पाहिजे. वैजापूर शहराला दररोज पाणी दिलं पाहिजे, स्वच्छ पाणी दिलं पाहिजे. या मुद्द्यावर निवडणूक आहे पहिली. नंबर 2, काही लोकांकडे भांडवल नाही आहे. भांडवल म्हणजे मताचं भांडवल नाही. ते आता जातीवादचे मुद्दे उपस्थित करणार आहे तुम्हाला सांगतो मी. परंतु रमेश पाटील बोरनारे साहेब यांनी गेले 6 वर्षामध्ये सर्व समाजाची सेवा करायचं काम रमेश पाटील बोरनारेंनी केलेलं आहे. आता नवीन फिरके आणतील ते. त्यांच्याकडे कोणते मुद्दे राहत नाही. विधानसभेमध्ये असेच मुद्दे आणले त्यांनी, काही मुद्दे आणायचे आणि रमेश पाटील म्हणायचं आज आहे. परंतु रमेश पाटील बोरनारे हे सर्व समाजाला घेऊन चालणार आहे. आज वैजापूर शहरामध्ये 300 कोटी रुपयाचे कामं झाले. टिळक रोड, शिवाजी रोड गेले 60 वर्षापासून पडलेले होते. 60 वर्षे डॉक्टर जोशी साहेब नगराध्यक्ष असताना ते रस्ते झालते. त्याच्यानंतर रमेश पाटील बोरनारे सर, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज टिळक रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, महाराणा प्रताप रोड, आपलं हे टिळक रोड, त्याच्यानंतर आपण गुजराती गल्ली, स्टेट बँक रोड, हे सर्व रस्त्याचे काम वैजापूर शहरामध्ये गल्ल्या कोपऱ्यामध्ये रस्त्याचे कामं केले. आज रमेश पाटील बोरनारे सराकडून अपेक्षा वाढलेले. तुम्हाला सांगतो संताजी मंगल कार्यालय तेली समाजाला दिलं, कासार समाजाला कालिका मंदिरच्या ठिकाणी तिथं अतिशय चांगलं असं समाज मंदिर दिलं, मोठं मंगल कार्यालय दिलं. मुस्लिम समाजाला शादीखाना दिलं, जिथं का 5,000 रुपयामध्ये लग्न होतं. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिर तुम्ही पहा. राम मंदिर गेले 70 वर्षापासून एकदम पडका होता. ते राम मंदिराचं बी काम रमेश पाटील बोरनारे सरांनी केले. संकटमोचन हनुमान मंदिर त्याचं काम आता सुरुवात आहे. भाई, अजून एक प्रश्न तुम्हाला. तुम्ही आता जातीचा आणि धर्मतेचा मुद्दा उपस्थित केला की लोकांनी त्या मुद्द्यांवर निवडणूक होऊ नये, पण विधानसभेची निवडणूक हे चित्र पाहायला मिळालं. तुम्ही तुमच्या समुदायाला आणि संपूर्ण समाजाला काय आव्हान कराल? ते जे मुद्दे आहे ना, तुम्हाला सांगतो मी, मुद्दे ओपन मला आज नाही करायचे, उत्तर देणार आहे. मी 40 वर्षापासून नगरसेवक आहे. PM कोणाचं करायचं, कोणी अंगावर आले तर त्याचं उत्तर पुरं देणार. तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून पुन्हा विचारतो. अनुभव आहे, कधी उठू शकतो. त्यांनी जे आहे ना, त्यांनी रडीचे डाव खेळतात. ते जे रडीचे डाव म्हणजे जातीवर, कोणत्याही जातीला चुकीचा संदेश देतात. आज मुस्लिम समाज अतिशय जोराने त्यांच्या
कारण त्यांना विश्वास पटला का रमेश पाटील बोरणारे हे जातीवादी नाही, रमेश पाटील बोरणारे हे सर्व समाजाला घेऊन चालतो. परंतु हे अनेक नवीन नवीन फिरके प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माझं पुन्हा विचारतो, तुमचा सुनबाईचा पराभव झाला होता, शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला नव्हता, परतफेड करण्याची वेळ आली आहे का? तुम्ही त्यावेळेसही उत्तर दिले नाही. आता काय तुम्ही म्हणाला होता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर सांगतो. समारोहाच्या सभेमध्ये बोलणार आहे मी. माझं उत्तर आज बोलून काही त्याचं हिट टिकलं पाहिजे. मी जर एखादा काही बोललो तर त्याची हिट टिकली पाहिजे म्हणून मी नंतर बोलणार आहे. आज तुम्हाला सांगतो, जनता जनार्दनच्या कोर्टामध्ये रमेश पाटील बोरणारे यांनी केलेले कामं त्याच्या बळावर आज वैजापूर शहराची जनता तमाम त्यांच्या पाठीशी है. ये अंदर की बात है, ये अंदर की बात है और साथ है. आपण बघितलं की अशा पद्धतीची प्रतिक्रिया होती. ये तो अंदर की बात है, लेकिन पूरी वैजापूर की जनता हे तो बोरणारे सारखे साथ आहे, अशीच प्रतिक्रिया साबेर यांनी दिलेली मला पाहायला मिळते. माझा सहकारी माऊली सो, नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.